आमच्याकडे स्वप्नील दरगुडे म्हणून एक फिर्यादी आले. त्यांनी जे आहे सांगितले की आम्ही जे आहे इंद्रनील अपार्टमेंट वेदानगर या ठिकाणी राहतो. त्या ठिकाणी जे आहे तर मी सध्या बाहेरगावी कामाला आहे आणि माझे आई वडील घरातच होते, पण तेही थोडंसं फिरायला जे आहे बाहेर गेलेले आहेत. दुपारी 1:30 वाजता ते निघाले आणि त्याच्यानंतर जे आहे तर त्यांच्या घराकडे जे आहे घरफोडी झाली आणि त्याच्यामध्ये सुमारे 5 ते 6 वाजेच्या दरम्यान हे इन्सिडेंट झालेलं आहे. आणि त्यामध्ये जे आहे आमच्या घरातील काही सोनं, काही चांदीचे दागिने वगैरे चोरीला गेलेले आहे. तर त्यावरून आम्ही जी आहे त्यांची फिर्याद घेतलेली आहे, त्यांची तक्रार दाखल केलेली आहे आणि सदर ठिकाणी जे आहे आपण हे फिंगरप्रिंट तज्ञांना बोलवलं, डॉग युनिटला बोलवलेलं आहे आणि बाकीचे फुटेज वगैरे पण आपण कलेक्ट केलेले आहेत. आणि यानुसार जे आहे त्या ठिकाणी त्याची फिर्याद दाखल केल्यानंतर आम्हाला जे घटनास्थळ पंचनामा वगैरे केला त्यामध्ये फिंगरप्रिंट त्यांचे मिळालेले आहेत आणि त्यामध्ये जे आहे पुढील तपास आम्ही करत आहोत आणि जे घरफोडीचे चोर आहेत ते मिळण्याची आम्हाला शक्यता आहे. सदरचे अपार्टमेंट इंद्रनील अपार्टमेंट आहे, वेदानगरच्या एरियामध्ये जे आहे विकास जैन यांच्या घरापासून थोडस पुढे गेल्यानंतर सदरचे अपार्टमेंट आहेत आणि सदरची खूप जुनी इमारत आहे. त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नव्हते आणि वॉचमॅन गार्ड सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेला नव्हता आणि आपली पेट्रोलिंगची गाडी तर सदरच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून जात असते.